त्यांना पाहून येतात तुम्ही मार्कांवर नीट लक्ष ठेवा. दगडू अरे पाणी आणतोस ना रे. बाबा हे घ्या पाणी. कोण नाही हातातून पाणी देखील नको. अगं माझा जीव गेला तरी बाबा एक घोट तरी घ्या. बाबा एक घोट तरी घ्या. नाही अगं माझ्या हस्त खेळत्या संसाराचं वाटोळं केलं. पाणी बाबा बाबा सुधाकर बाबा बाबा ओ बाबा चला बघायला लवकर. बाबा जरा वाचू. जरा बाजूला तुला सांगतो. सुशील आय एम सॉरी, मला यायला खूप उशीर झाला. मी तुझ्या वडिलांना वाचू शकलो नाही. येतो मी सावरतो स्वतःला. बाबा ओ बाबा काय झाले. बाबा ओ बाबा काय झाले. असा केला होता मी. बाबा काय झालं. तुझा काय गुन्हा. असे पोरकेपणे नाही मायेचा तो पाना. देव कुणाची आलिया नशिबाला. देव कुणाची आलिया नशिबाला सोडून. अरे बाबांच्या विना हे घरदार सुना आहे रे. सुना सुना. अरे आता या जगात मला माया ममतेची सावली देखील उरलेली नाही रे. सावली देखील उरलेली नाही. अरे बाबांनी आपलेच घरे गेले. अरे मीच विचारी वागलो. अरे मीच अभागी नशिबाचा रे. अभागी नशिबाचा. आता विचार करून काय कसं होणार. हो तुम्ही असा विचार केला तर श्यामाताईंचं कसं होणार. अरे दगडू अरे तूच समजावून सांग त्याला. मी अगदी अक्षरशः समजावून थकले त्यांना. मी पण समजावून थकलो ताई साहेब. धनी मी गोट्यात जाऊन येतो. अहो झाल्या गोष्टीचा विचार करून काय उपयोग आहे का. तुम्ही असा विचार जर करत बसलात तर आपले संपूर्ण आयुष्य इथेच गमवावे लागेल. असे किती दिवस दुःख कवटाळून बसणार आहात. श्यामा अगं आज मी पोरका झालो ग. आज मी पोरका झालो. अगं या जगात माया ममतेची सावली देखील उरलेली नाही. अगं या निसर्गाने एकाकी सुखी जीवनाला दगा दिला ग. सुखी जीवनाला दगा दिला. आता कोणता विचार करावा हे समजत नाहीये. अहो आता कोणतीच खंत करू नका. विचाराने आवरणे आता हेच आपले कर्तव्य. माझा ऐका. बरं जरा माझी तब्येत बरी नाही वाटत. मी जरा डॉक्टरकडे जाऊन येते. आणि हो जेवण तयार आहे. जर तुम्हाला भूक लागली ना तर दगडूला आवाज द्या. तो वाढून देईल. हा येते मी. हा अगं लवकर ये. जास्त वेळ लावू नको. सुशील अरे ये सुशील. अरे कोण नीनू. अरे तुझे बाबा गेले याचं दुःख मलाही आहे. अरे तू ये आधी बस. हा मी तुला पाणी घेऊन येतो रे. पाणी अरे घेऊन येतो. पाणी नको रे बाबा. तुला माहितीये ना मी पाणी पितो. पण तुला माहितीये कसं पितो. वेगळंच मिक्स करून. अरे म्हणजे अजून तुझं चालूच आहे. अरे आता तरी बस कर रे. आता तरी बस कर. तिला सोडून कसं चालेल. अरे बाबा ती तर माझी जीवकी प्राण आहे प्राण. तिच्याशिवाय मला जगताच येणार नाही. चूक अनुभवायला पण
तीच लागते आणि दुःख विसरायला पण तीच लागते. अरे करूया काय बेत, ती तर माझ्या बॅगेत आहे बॅगेत. अरे होय रे, मला पण दुःख विसरायचं आहे. हा मी ग्लास घेऊन येतो. चल चल लवकर ये लवकर. इपक 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 इपक. बघ कशी आहे बघ कशी कशी आहे बघ. अरे दिलो, मी काय बोलतो? अरे तू काय बोलूच नकोस, तुला दुःख विसरायचं आहे ना. अरे बघ बघ आता तुझ्या 2 मिनिटात कसं दुःख विसरतो ते. हे घेऊन बघ फक्त. तुला नसेल कधी माहित, पण ही जे ही आहे ना ही, अरे लय भारी, सगळ्यांना आवडते. विचार या सगळ्या लोकांना. मला माहितीये तुम्ही किती खोटं बोललात तरी. अरे बर बर रे, बर 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 तू बर. अरे पाणी विसरलो. पाणी कुठं आहे? पाणी. राहू दे चल घे तू. अरे मरशील मरशील. अशी घेतलीस तर मला घे पाणी घे तुझी. हा बघ हा कोण आहे तुझा? कोण आहे? चल. कोण आहे? कामवाला दिसतोय रे. चांगलाय चांगलाय. हा ठीक आहे. बघ कशी आहे ती. लगेच दुःख विचारते. चॅस. दुःख अडवा याला उंबऱ्या सारखा. बघ तुला दुःख ठसका लागला. अडवा याला हा भरतो भरतो. उंबऱ्या सारखा. मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. हलुपी हलुपी. वरती दुःख वरती. अडवा याला अरे ती मला सोडून गेली रे भावा, सोडून गेली. जागा माझ्या लय जागा दिला. तिथपासून माझं हृदय तुटलं तुटलं रे. तिथपासून माझी एकच ही मला काय सोडत नाही, मी तिला सोडत नाही. दोघं आमचा लव यू. पी पी. हा पी. घ्या घ्या. मी आपला कमीच पितो. मला नाही दुःख कसलं. आहे ना माझ्या समोर पडली. जास्त होते जास्त. अरे हल्लू 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 हल्लू. आणि मला काय ठेवलीस? आता मी काय पिऊ? काय पिऊ? मला सांग. मला दुःख आलं मग मध्येच वाटत. काय पिऊ? तिच्यात नाही आहे ठेव. फक्त आवड्यासारखा. बस नाही आता तिच्यात ठेव. अरे उशीर होतोय मला. येतो चल. खायला उठवत नाही. जास्त झाली. अरे बॅग आहे पायाखाली. बघ आता तिला इसरून जात होतो. नशीब पायाखाली लागली. येतो बघ. इकडं कुठं हा तुझं तर तिथं नाही. हा दिसला रे दिसला. सुशील बाय 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 बाय. काय हो, जेवलात का? आणि हे काय, तुम्ही दारू प्यायला? अहो लाज नाही वाटत दारू प्यायला?
सुखसुखी चाललेला संसार असा उद्ध्वस्त करायला निघाला. ए श्यामा यायली आराम कर. तू अगं तू मला विचारतेस. ए आवाज करायचा नाही कळलं काय. ए चल तुझ्या सारख्या किती आल्या आणि गेल्या. तू मला विचारायचं नाही. अलत्यो ओ नाहीतर काय जीव घेणार माझा. ओ लाजण्या वाटत दारू प्यायला. ओ सुखाचा चालणारा संसार असं उद्ध्वस्त करून निघाला. अशा संसारांना आग लागा तुमच्या. ए बेईमान आवडेल. तू मला शिकवतेस. तू चालते हो घरातून. चल चालते हो. चल गरज नाही तुझी गरज नाही. मग या दारुड्यांची रीत कधी सुधारणार नाही. ओ म्हणतात ना पालत्या घड्यावर पाणी. काय 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 म्हणालीस. पालत्या घड्यावर पाणी. ए चालते हो घरातून. कुठे चालते हो जाणार. घरातून. कुठे जाणार. माझा प्राण घेतला तरी चालेल पण जिला सौभाग्याचं कुंकू लावलं त्या धर्मपत्नीशी तुम्हाला ओळख नाही. अरे नीट पापी माणसा कसे आलात माझ्या नशिबी. काय म्हणाले. देश पापी माणूस. आता या पापी माणसाच्या घरात आला नाही तुला. जा चल चालतो चालतो हो जाते. ओ काय नशीब आले हे माझ्या. आता हे तोंड तरी कसं दाखवू शकाला. हो हे दारू पिणारे पुरुष संसाराची वाट लावतात. आयुष्यात कवडी मोल करतात. अशा माणसाचं तोंड देखील मला बघायचं नाही. अहो असला नवरा हवा तरी कशाला. चालले मी घर सोडून. ए जा 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 चल जा जा. व तुम्ही जरा सावरा. ए जरा सबुरीने घ्या. मला हा किती दोन. गेला फार गेला. आता काय राहिलंय नाही. आता राहिलंय नाही काय. पडल पडल नेतो त्याला बेडरूम मध्ये. चला मला इकडं इकडं. अहो हीच माझ्या माहेरची वाट. पावले याच मार्गाने चालले पण पण कोणी विचारले तर काय सांगू. माझं नशीब की माझ्या नवऱ्याचा पराक्रम. अहो माझं सौभाग्य कसं ओसाड वाळवंट वाटतंय. हो आता कोणता विचार करू या घडीला काहीच कळत नाही. हो दुःखाच्या पायऱ्या ओलांडून या भागी कोणाचाही आधार न घेता एकटीच या वाटेने जात आहे आणि दुःखाचा घोट पचवत आहे. आता हे दुःख तरी सांगू कोणाला. कोणाला सांगू. सांगू कशी मी याद माझ्या दुःख दिले पदरा. सांगू कशी मी याद माझ्या दुःख दिले
माझ्या दुःख दिले पदरा सांगू कशी मी आज माझ्या दुःख दिले पदरा सांगू कशी मी आज माझ्या दुःख दिले पदरा सांगू कशी मी आज माझ्या दुःख दिले पदरा माहेर माझे विसावा जीवाला माहेर माझे विसावा जीवाला माहेर माझे विसावा जीवाला माहेर माझे विसावा जीवाला सांगू कशी मी आज कुणाला 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 केली तयावर मात माझ्या दुःख दिले पदरा केली तयावर मात माझ्या दुःख दिले पदरा सांगू कशी मी आज माझ्या दुःख दिले पदरा सांगू कशी मी आज माझ्या दुःख दिले पदरा भाग्य सुखिया संसारी रमले भाग्य सुखिया संसारी रमले भाग्य सुखिया संसारी रमले भाग्य सुखिया संसारी रमले अवचित काहे नाते तुटले अवचित काहे नाते तुटले अवचित काहे नाते तुटले अवचित काहे नाते तुटले व्यर्थ जगी जीवनात माझ्या दुःख दिले पदरा व्यर्थ जगी जीवनात माझ्या दुःख दिले पदरा सांगू कशी मी आज माझ्या दुःख दिले पदरा सांगू कशी मी आज माझ्या दुःख दिले पदरा सुधाकर, तुमने किसी औरत की आवाज सुनी? राम सिंह, आवाज तो आ रही है, लग रहा है शिकार अपने तरफ ही आ रही है। सुधाकर, तुम आगे चलो, मैं आता हूँ पीछे से। ठीक है राम सिंह। चलो रे। ओ, शिकार खुद चलकर आ रही है। भाई आज तो कोमली काकड़ी ही मिल गई। वाह, क्या माल है। चम्मक चल लो। भाई पकड़ क्या इसको? तुम चुप बैठे रहे, मैं देखता हूँ इसको। बोल, कहाँ जा रही हो? अरे कोण आहेस तू? अरे सोड मला. अरे मी तुझ्या पाया पडते. अरे मला जाऊ दे इथून. कहाँ जाओगी? क्या है तुम्हारे पास, बताओ मुझे। अरे सोड म्हणते ना. अरे घरी आया बहिणी आहेत की ना तुझ्या? मला सोड म्हणते ना. अरे वाह राम सिंह वाह, अरे तूने तो कमाल कर
की पल में शिकार को दबोच लिया। राम सिंह, अरे जरा मैं भी तो देखो इस कवली काकड़ी को। देखो देखो, तुम भी देखो। कौन? वहिनी? राम सिंह, छोड़ दो उसे। सुधाकर, क्या कर रहे हो? शिकार खुद चल कर आई और तुम बोले उसे छोड़ दो। नहीं राम सिंह, सच। अरे है मेरी भाभी है, छोड़ दो उसे। झूठ बोल रहा है? नहीं राम सिंह, सच है मेरी भाभी है, छोड़ दो उसे। छोड़। सुधाकर, तुम भाई को बोल रहे हो? भाई ये झूठ बोल रहा है, छोड़ो। छे छे छे, हो काय आहे या जगात? अहो या जगात जगून तरी उपयोग काय? अहो मी जगावं तरी कशासाठी आणि कुणासाठी? अहो जग हे मायेचा बाजार आहे, हो मायेचा बाजार आहे. या जगामध्ये अहो कोणीच कुणाचं नाही, कोणीच कुणाचं नाही. दादा, अरे कोणत्या विचारामध्ये आहेस ते मला समजले, पण दादा प्रथम विचार करावा माणसाने आणि मगच कोणत्याही गोष्टीत उतरावे. पण तू विचार न करता अरे ह्या घरातून वहिनीला हकलून दिली. अरे तुमचा सुखाने चालणारा संसार अरे माथीमूल केला. पण आता तरी विचार कर. हे पा, मी वहिनीला घेऊन आलो. आता तिला दूर लोटू नकोस. तिला तिचं सौभाग्याचं लेणं तिला परत दे, तिला आसरा दे आणि तुमचा संसार पुन्हा सुखाने करा. अरे तिला अशी अभागी ठेवू नकोस. अहो मला माफ करा, मी तुमची अपराधी आहे. मी तुमच्या नावाला काळी बसलाय. आज सत्य मांडून मला प्रायश्चित्त इथे करायचं. मी तुमची गुन्हेगार आहे. अहो याच हाताने माझं सौभाग्याचं लेणं, माझं मंगळसूत्र हो जयंतला दिलं, पण त्याचा आरोप भाऊंवरती घेतला. हो घरातील पैसे चोरल्याचा आरोप देखील भाऊंवरती घेतला. हो त्यांचा पुरेपूर छळ मांडला. त्यांच्या या आजच्या स्थितीला मी जबाबदार आहे. आज मी कुटुंबाला विसरून घालवला. मी दोषी आहे. मला माफ करा, मला माफ करा. काय बोलावं, शब्द मुके झाले. सुधाकर, अरे ये जवळ ये. दादा, अरे याच हाताने तुला दूर लोटला रे, याच हाताने तुला दूर लोटला. अरे ते याच निर्लज्ज बाईमुळे, अरे हिच्यामुळे मी आपल्या बंधुत्वाचं नातं विसरलो रे. अरे वैऱ्याप्रमाणे तुझ्यावर हात उगारला आणि आज माझी चूक मला समजून आले. सुधाकर, अरे मला माफ कर रे, मला माफ कर. नाही दादा, अरे मी अपराधी आहे. अरे या अपराधी हातात बेड्या घाल रे, बेड्या घाल. अरे हे माझे नीच पापी डोळे, ज्यांनी सत्य काय ते पाहिलं नाही, त्यांना खेचून काढ रे, खेचून काढ. अरे सुडाची भावना दर्शवणाऱ्या या देहाचे तुकडे करून त्यांना तडपडू दे. अरे तडपडू दे रे, तडपडू दे. सुधाकर, अरे मी केलेल्या पापांना या जगात क्षमा नाही रे, क्षमा नाही. नाही दादा, अरे असं काय बोलतोय? श्यामा, तुला देखील सांगतो, अगं माझ्या कुटुंबापासून तू मला दूर केलंस, मीही दोषी तितकाच. पण या विरहाचे दुःख मी जे भोगले आहे ते तू एकदा तरी भोगशील ग, एकदा तरी भोगशील. पण दादा, अरे पण हे बाबा कुठे दिसत नाही. अरे ह्या डोळ्यांना बाबाचे दर्शन घडू दे. कोण? बाबा ना? श्यामा, अगं जरा पाणी आण ग. ते बघ समोरून बाबा चालत येत आहेत, ते बघ. कुठे दादा? अरे ते बघ समोरून बाबा चालत येत आहेत, ते बघ. दादा, अरे ते बघ रे, ते बघ. दादा दिसत नाही. अरे दादा, काय केलं? अरे दादा, आम्ही पोरके झालो दादा, आम्ही पोरके झालो. अरे नाही
करजीर सोडू नको. अरे वहिनी अरे या घराची रांगोळी मी केली रे. नाही दादा. अरे तुझ्यावर हात उघडला. अरे माझा जगून काहीच उपयोग नाही. अरे दादा आम्ही पोरगे वहिनी बघा ना दादा कसं करतोय. अरे माझी शपथ आहे तुला सांगतो. सांगू नको मी वैरी तुला. अरे सांगू दादा दादा सांगू नको मी वैरी कुणा. एक कौटुंबिक कलाकृती सादर करते सुसंगत संगीत तरुण जलसा मंडळ तुरंब. आपल्या आयुष्यात आलेली रक्ताची नाती किंवा मानलेली ही नाती जीवापलीकडे जपणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण माणूस म्हणून विशिष्ट काल मर्यादेपर्यंत आपलं जीवन जगत असताना जन्म आणि मृत्यू यातील अंतर म्हणजे जीवन. चला तर या आपण जीवन जगूया. या प्रवासात आपण माणूस म्हणून जगूया. माणूस म्हणून जगूया.